अनुसूचित जाती उपवर्गीकरण संदर्भात संगमनेर शहरामध्ये विराट असा मोर्चा निघालेला आहे। या मोर्चाच्या संदर्भात आपण काही या ठिकाणी नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहेत। तुम्ही मोर्चा काढला, नेमकं काय काय कारण आहे? महाराष्ट्रामध्ये जी काही सामाजिक अस्थिरता निर्माण होण्याचा प्रश्न आरक्षण उपवर्गीकरणाच्या माध्यमातून झालेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही संगमनेर तालुक्याच्या वतीने सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आमच्या शेड्यूल कास्ट मध्ये येणाऱ्या 59 जातीमधील फक्त एक जात म्हणजे मातंग समाज, तोही संपूर्ण मातंग समाज या वर्गीकरणाच्या पाठीमागे आहे असं आम्हाला वाटत नाही। कारण 50% जास्त लोक या वर्गीकरणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात आहे। कारण उपवर्गीकरण जर झालं तर समाजामध्ये फूट पडण्याची दाट शक्यता आहे आणि असा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झालेला आहे की मातंग आणि बौद्ध समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा हा काही प्रयत्न आहे की काय, ही शंका आमच्या पुढे निर्माण होत आहे। कारण सरकारने आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जी काही बदर समिती स्थापन केलेली आहे त्या बदर समितीचा अहवाल आतापर्यंत खुला केलेला नाही आणि 59 जातींना म्हणतात की आपलं म्हणणं, आपला त्याच्या विरोधामध्ये असलेली भूमिका आपण स्पष्ट करावी, त्यासाठी आपण आमच्याकडे प्रकरण दाखल करावे। परंतु आमचं म्हणणं असं आहे की जर बदर आयोगच आपण खुला केलेला नाही तर त्या बदर आयोगामध्ये काय आहे हे आम्हाला माहित नसेल तर आम्ही कोणत्या माध्यमातून आणि कोणत्या कारणासाठी आपल्याकडे आमचं त्या ठिकाणी म्हणणं देणार आहोत। म्हणून बदर आयोगामध्ये काय आहे हे प्रथम सरकारने खुलं केलं पाहिजे आणि आमच्या बौद्ध समाज आणि मातंग समाजामध्ये वाद लावण्याचं काम त्या ठिकाणी त्वरित बंद केलं पाहिजे, जेणेकरून 59 जातींमध्ये आजपर्यंत आपण बघितलं असेल झेड्याची विटंबना झाली, त्या ठिकाणी संविधानाची विटंबना झाली, त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली। एवढंच नाही तर भीमा कोरेगावचं प्रकरण सुद्धा घडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु या 59 जातीमध्ये फूट पडलेली नाही आणि ही फूट पडत नाही हे बघितल्यानंतर यांच्यामध्ये फूट जर कशी पाडायची असेल तर या उपवर्गीकरणाच्या नावामध्ये एक विष पेरण्याचं काम आणि आमचा हा मातंग भाऊ जो अज्ञानी आहे, जो धर्मकांडामध्ये गुंतलेला आहे, अशिक्षित आहे, यांचे माथे फिरून आणि काही दलालांनी त्या ठिकाणी सुपारी घेऊन आमच्या मातंग भावाला, त्या भावांचे डोके फिरवण्याचं काम या ठिकाणी सातत्याने चालू आहे, जेणेकरून ते लोक उपवर्गीकरणाच्या नावाखाली त्या बौद्ध समाजाला नावं ठेवतील, इतर शेड्यूल कास्टच्या जातीमधील लोकांना नावं ठेवतील, अशा प्रकारचा वाद उद्भवण्याचा प्रयत्न आहे। आणि हाच प्रयत्न आम्ही या ठिकाणी हाणून पाडण्यासाठी संगमनेर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत। मी एवढीच मागणी करतो की आमच्या संगमनेर तालुक्याच्या वतीने या उपवर्गीकरणाला आमचा विरोध आहे आणि हा उपवर्गीकरण सरकारने रद्द करावं एवढीच विनंती या निमित्ताने करतो। थांबतो। जय भीम, जय भारत, जय संविधान। या ठिकाणी काही नागरिक आहेत, तुम्ही या ठिकाणी मोर्चा काढला, तुमचे काय मत? या मोर्चा काढण्याचं कारण का या सरकारने आमच्या दोन्ही भावामध्ये 59 जातीमध्ये आमच्या वादविवाद लावलेला आहे। आम्ही सर्व आतापर्यंत 59 जाती आमच्या एकत्र राहिलो, आम्ही सर्व शिक्षणामधून सगळे पुढे गेलो। बौद्ध समाज हा एक शिकलेला वर्ग आहे आणि बौद्ध समाज असेल, चर्मकार समाज असेल, मातंग समाज असेल, हे सगळे समाज आम्ही आतापर्यंत सगळे बरोबर घेऊन चाललो। परंतु या सरकारने जे हिंदू मुस्लिम वाद लावला, त्यानंतर ओबीसी मराठामध्ये वाद लावला, ST धनगरांमध्ये वाद लावला, आता त्यांना बौद्ध आणि मातंगामध्ये वाद लावायचा हा घाट घातलेला आहे। परंतु आम्ही ह्या सर्व मागासवर्गीय संघटनाच्या वतीने या सरकारचा आम्ही पहिल्यांदा निषेध करतो की आम्ही सगळे भाऊ एकत्रच राहणार आहोत। या सरकारला आम्ही या निमित्ताने, या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो की आम्ही आमच्या भावांना आज नाही तर उद्या आम्ही त्यांना समजून सांगू। काही घटक आमचे मातंग, काही घटक थोडेसे पैशाच्या आमिषाने ते पुढे गेलेले आहे, परंतु ते भाऊ सुद्धा आमच्या बरोबर येणार आहे। सरकारने आमचा फायदा घेऊ नये, अन्यथा महाराष्ट्रभर हा त्यांना भीम टोला आम्ही ह्या संगमनेरच्या मोर्चाच्या माध्यमातून देण्याचा
हे करणार आहोत. संगमनेरमध्येच नव्हे तर हाच मोर्चा महाराष्ट्रामध्ये, तालुक्यात, जिल्ह्यात, महाराष्ट्रात गावागावांमध्ये हा मोर्चा मोठ्या थाटामाटात आमच्या महिला माता बहिणी घेऊन हा मोर्चा पुन्हा एकदा मुंबईवर धडकणार आहे. हेच सरकारने, या मुख्यमंत्र्यांनी या न्यूजच्या माध्यमातून लक्षात घ्यावं की हा समाज शांत आहे, यांना शांत राहू द्या, यांना डवचाळण्याचा प्रयत्न करू नये. एवढंच मी या निमित्ताने सांगतो. थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय बुद्ध. एक मिनिट. आज या ठिकाणी सरकारने भावाभावांमध्ये वाद लावत असताना राजू भाऊनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या जातीमध्ये त्यांनी वाद लावला. आणि आज आमचा लहाना भाऊ मातंग समाज म्हणतो की आमच्या मोठ्या भाऊने आमचं आरक्षण काढलं. परंतु आमचं असं म्हणणं आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ज्यावेळेस सांगितलं की तुम्ही शिकलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे. बाबासाहेब जे सांगितलं ते आम्ही स्वीकारलं. आमच्या पूर्वजांच्या हातामध्ये खुळखुळ्याच्या काठ्या होत्या. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्यामुळे आम्ही ते फेकल्या. हातात लेखणी घेतली, वही घेतलं, पुस्तक घेतलं, आम्ही शिकलो. मग आमच्या लहान्या भावांना आमचा एक इशारा आहे की मित्रांनो, आम्ही शिकलो, आम्ही पुढे गेलो, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आम्ही मांडले आणि प्रगती केली. मग मित्रांनो, तुम्हाला शिकण्यापासून कोणी वंचित ठेवलं होतं का? बाबासाहेब आंबेडकरांचे सगळ्याला आरक्षण दिलं, संरक्षण दिलं. खातो तो घासही बाबासाहेबांचा आहे आणि घेतोय तोही श्वास बाबासाहेबांचा आहे. परंतु बाबासाहेबांच्या वर आज रोजी काही आमचे बांधव, छोटे बांधव हे बाबासाहेबांना बोलतात. आमचं म्हणणं आहे, आमच्या नेत्यांना शिव्या द्या, आमच्या कार्यकर्त्यांना शिव्या द्या, परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या वर कोणी घसरलं तर याद राखा, हा मोर्चाचा तुम्हाला इशारा आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला क्रांती दिली आणि भगवान बुद्धाने आम्हाला शांती दिली. परंतु आम्ही शांततेचे वस्त्र कधी काढू आणि क्रांतीचे शस्त्र कधी हातात घेऊ हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. हेच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय बाबा. या ठिकाणी जर पाहिलं तर उपवर्गीकरणाच्या माध्यमातून जे आहे ते दोन जातींमध्ये फूट काढण्याचं काम जे आहे सरकार करते असं आंदोलनकर्त्यांचं मत असून या ठिकाणी जर सरकारने या मागण्या मान्य केल्या नाही तर मुंबईला सुद्धा हा मोर्चा धडकणार असल्याचा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. एलएस मराठीसाठी अमोल मच्छर, संगमनेर, अहिल्यानगर.